आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे देखील आहेत। सुनीलजी, अखेर मिहिर शहाला अटक करण्यात आलेली आहे। शहापूर जवळून त्याला अटक करण्यात आल्याचं समजतंय, त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे पोलिसांचं जे कार्यवाही आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळते। काय आपली पहिली प्रतिक्रिया? त्या गोष्टीचं समाधान आहे की तो मुख्य आरोपी मिळाला। मुख्य आरोपी मिळालेला आहे, परंतु आता जे काही पुण्याच्या केसेसमध्ये जे चार्जेस जे गुन्हे स्पष्ट झाले त्याच्या विरोधात जे काही चार्जेस लावले गेलेले आहेत त्या पद्धतीतच हा गुन्हा आहे। त्याच्यामुळे पद्धतीचे सगळे चार्जेस यांच्यावरती लावावे, सगळे चार्जेस ते लावले गेले पाहिजे आणि अधिक कडक अशा तऱ्हेने या ठिकाणी शिक्षा होईल त्या दृष्टीने पोलिसांनी पुढची कारवाई केली पाहिजे। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ एकटा मिहिर शाहच नाही तर त्याचे वडील देखील असतील, त्यासोबतच एकंदरीत 12 जण आहेत। त्या 12 जणांनी देखील पुण्याच्या केसमध्ये ज्या पद्धतीने तपास यंत्रणा ज्या पद्धतीने मदत करणारे अरेस्ट केले गेले, मग घरातले असेल बाहेरचे असतील, इतर कोण मंडळी शासनातील त्या पोलीस खात्यातील काही मंडळी असतील, हॉस्पिटलच्या संबंधित काही मंडळी असतील, या सगळ्यांवरती कारवाई केली गेलीच ना, त्या पद्धतीने याचा शोध व्हायला पाहिजे। पण सुनीलजी, आपण जी मागणी करताय त्याप्रमाणे जी काही सगळी कलमं असेल किंवा जी काही कायद्यानुसार असेल ती कारवाई केली जाईल, या सगळ्याचा पाठपुरावा आपल्याकडनं घेतला जाणार आहे नंतर? 100% आम्ही सतत लोकल पोलीस स्टेशनच्या या संदर्भाने संपर्कात आहोत। स्वतः आदित्य साहेब ठाकरे हे सातत्याने विचारणा करत असतात। मी स्वतः या बाबतीत आहे। आज सकाळी विधान परिषदेच्या सभागृहात देखील आम्ही विचारलं होतं की मुख्य आरोपी कधी सापडणार, तुम्ही त्यांच्या वडिलांना जामीन मंजूर झालाय, तो रद्द होण्याच्या दृष्टीने पुढच्या कोर्टात जाणार की नाही याचं आश्वासन घेतलेलं आम्ही सरकारकडून। याचा अर्थ तो पाठपुरावाच करतोय आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून। सुनीलजी, पण एकंदरीत 12 जणांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे, त्यामुळे केवळ पाहता हे वरवरचं प्रकरण नाहीये, ह्याच्यामध्ये अनेक धागेदोरे गुंतलेले असू शकतात, आपल्याला असा संशय आहे? नक्की हे दिसत तेवढं सोपं प्रकरण नाहीये आणि शेवटी याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने सर्वार्थाने सर्व निकष लावून या ठिकाणी तपास पूर्ण करून त्याच्यावरती त्याला ज्या या सगळ्या कलमांमध्ये ज्या शिक्षेची प्रोव्हिजन आहे ती व्हायला पाहिजे आणि या माध्यमातून जनतेसमोरती कुठेतरी मेसेज गेला पाहिजे की अशा तऱ्हेने चुकीचं केलं तर या ठिकाणी कायदा आपल्याला सोडणार नाही, कायदा हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे। सुनीलजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, वरळी हिट अँड रन अपघातातील मुख्य आरोपी मिहिर शहाला शहापूरमधून पोलिसांनी अटक केलेली आहे। मिहिर शहासोबत त्याची आई आणि बहिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 12 जणांनी त्याला मदत केलेली होती पळून जाण्यासाठी आणि या सगळ्या 12 जणांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। यानंतर त्याला आता पुढची जी सगळी प्रोसिजर आहे त्यानुसार वैद्यकीय चाचणीसाठी देखील घेऊन जाणार आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांनी खरं तर त्याच्या वडिलांना अगोदर अटक केलेली होती, परंतु त्याच्या वडिलांनीच त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती काही वेळापूर्वी आपल्या रिपोर्टमध्ये देखील आपल्याला दिलेली होती। आणि त्यानंतर आता ही महत्त्वपूर्ण अपडेट, मिहिर शहा वरळी अपघात प्रकरणातला मुख्य आरोपी त्याला अटक करण्यात आली आहे।